नमस्कार मित्रांनो, अश्विनी कराळे ब्लॉग्स यामध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर बघा, आजचा ब्लॉग कशासाठी आहे तर तुम्हाला मी सांगणार आहे. तर हे बघू शकता, बघा हॉलमध्ये किती राडा पडलाय. तर बघा, आम्ही पसारा काढलाय कारण आम्हाला रूम शिफ्ट करायची आहे. तर आता ह्या मालकाने पण रूम भाडं वगैरे वाढवले आणि आमचं स्वतःचं घर नाही, कारण घर मालक जेव्हा जरी खाली कर म्हणलं त्यावेळेस करावं लागतं आम्हाला खाली. तर आता भरपूर झालं 2-2.5 वर्ष होत आले, 3 वर्ष होत आले असतील कंप्लीट. तर गेल्या वर्षी म्हणजे 2-3 वर्षाखाली आम्ही पावसाळ्यात चालतो ह्या रूमवरती, भरपूर दिवस राहिलो. आणि आज जायचं आम्हाला. तर कुठं चालला रूम चेंज केली तुम्हाला नंतरच्या ब्लॉगमध्ये मी सांगणार आहे. तर हे बघा पसारा रात्रीपासून बांधायला चालू, तर हे आणखीन बाकी राहिलेच. हे बघा थोडी बेडवरती टाकलेले आहेत, ठीक आहे. हे बघा बोचकी, ही कपाटातले सगळे काढून सामान लॉक करून टाकले, ते वरती राहिले. तर इकडे बघा कूलर कपाट, आणि हा इकडे पण बसले बघ एवढे खाली गटोडे बांधलेले आहेत, काय कपड्यांचे लेकरांचे भरपूर असे कपडे आहेत. आणि परत दुसरं पण सामान शोचं भरपूर आहे. तर हे बघा आता बेड राहिलाय खोलायचा, तर नंतर शेवट मोठं घेऊन जायचे. आता छोटे छोटे सगळे भांड्याची ठिकी वगैरे सगळं घेऊन जायचे. तर बघा वरचे देवाचे फोटो राहिले, TV राहिली, पिंजरा राहिलाय. आणि मी आत्ता लागले तरी तुम्हाला सांगते, रात्री आम्ही जवळजवळ किचनमधलं सगळं भरलं होतं, बेडरूममधलं राहिलं होतं, हॉलमधलंही. तर आता सगळं इकडलं झालंय. तर आता मी चालले किचनमध्ये, कारण सकाळ उठल्यापासून आम्ही चहा बिस्किट खाल्लं सर्वांनी आणि बांधायला चालू केलं. तर आत्ता वाजलेले बघा 10. तर आत्ता मीच लागले स्वयंपाकाला, कारण स्वयंपाक करून घेऊन जावं लागणार, कारण तिथे गेल्यानंतर भांडी ठिकेतलं काढायला कुठं टाईम नसतो, त्यामुळं परत काय सापडत नसतं एकदा पसाराही भरल्यावर. त्यामुळं ना मी भाजी आणि भाकरी करून घेणार आहे, बटाट्याची भाजी करणार आहे. तर आता सगळं मी अगोदर काम आवरायचं, म्हणजे चहा आम्ही बिस्किट खाल्लं, त्यानंतर मी बटाटे उकडायला टाकले होते भाजी करायचे म्हणून. तोपर्यंत आम्ही सगळं बांधून घेतलं, बटाटे उकडले सोडले आणि भाजीला मी टाकून आले, मसाला वगैरे टाकलाय. तर आता करणार आहे 5-6 भाकरी. तर भाकरी झाल्यानंतर किचनमधलं मग सगळं आवरून झाडून फरशी पुसून नंतर मग शेवट आंघोळ करून, तर एका साईडला आम्ही पसारा ठेवून एका रूममधलं सगळं आवरून घेणार आहे. आणि मग गाडी आल्यानंतर ह्या रूमवर तर जेवढं पसारा जाईल तोपर्यंत राहिलेला बाकीचा बाहेर आम्ही काढणार, नंतर मग राहिलेला. आणि आता समोरच्या साक्षी आंबे काढते जराशे बाहेर खाल्या, तर आंबे भरपूर आहेत. तर हे बघा हे कॅरमेटमध्ये पण आहेत. तर हे बघा इकडे मिश्रण काही डबे वगैरे काढले, आणि वरचं डबा सगळं काढून घेतलं. इकडला राहिले ती तावडे राहिलाय, इडली पात्र, आणि त्यात टपामध्ये आहेत लक्ष्म्या, आणि इकडलं देवाचं पण राहिलेलं आहे काढायचं. इकडे रॅक आहे, रॅक पण राहिले बाकी काढायचे. तरी भरपूर आणखी सामान आहे. तर बघा मी आता लागले स्वयंपाक करायला. हे बघा बटाट्याची भाजी केलेली आहे सुकी, पातळ काय घेणार नाही, बटाट्याची सुकी करणार आहे. आता भाकरी करणार आहे, 4-5 भाकरी केल्या ते संध्याकाळचं, नो टेन्शन. तर चला पुढला व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघा, स्कॅप करू नका. आवडला तर लाईक करा, चॅनल नवीन सबस्क्राईब करायला पण विसरू नका. आणि तुम्ही जसं मला इंस्टा सपोर्ट कसं करताय तसं यूट्यूब चॅनलवर पण प्लीज सपोर्ट करा. तुमच्या सपोर्टने मी थोडासा का होईना पण पुढे जाण्याची इच्छा आहे माझी, तर तुम्ही प्लीज सर्वजण सपोर्ट करा. चला पुढे व्हिडिओ कंटिन्यू बघा तुम्ही. तर बघा मित्रांनो, आता एका रूममधलं सगळं क्लिअर झालेलं आहे. तर हे बघू शकता, हे सगळं फरशी वगैरे पुसून घेतलं किचनमधलं, जे लागत नाही ते बाहेर काय नेऊन ठेवले ठिकी, आणि गेटमध्ये काय ठेवलेले आहेत. तर ही गल्ला राहिला मध्ये बेड ही काढायचा आहे. हे बघा इकडं TV फोटो कूलर सगळं आणून ठेवले, तर एकदम फ्रेश केलं. तर पाऊस पण चालू झाला आहे, कारण तिथं पाऊस चालू झाला आहे त्यामुळं वाहन पण आलेलं नाही, कारण बरं झालं आलं नाही, कारण आमचं पण आवडलं नव्हतं. तर हे बघा इकडलं तर बाहेर नेऊन ठेवलेले ठिकी भरपूर येतं, मग मी दाखवते. तर हे बघा काही 2 ठिके अशी मांडले, तेवढी ठिके आहेत. आणि गेटमध्ये पण आहेत. तर इकडं बघा काही राहिले काढायचं, आमचा मिट्टू राहिला काढायचा, इकडं एवढा आहे. तर आबळपूर भरपूर आलेला आहे. तर तिकडं पाऊस चालू आहे आता, जिथं आम्हाला जायचं आहे तिथं. तर बघू आता किती वेळ लागेल आणखी.
बघा मित्रांनो, तुम्ही म्हणताना आता अवतार असा कशाला, तर तुम्हाला सकाळच्या ब्लॉगमध्ये सांगितलेलंच आहे की आम्ही चाललेलो आहे रूम चेंज केली. तर आत्ता म्हणजे मग आम्ही 2 तास झालं आलेलो आहोत, 2 तास झालं रूमवरती आलेलो आहोत. पण इतकं कंटाळा आलता, 3ऱ्या मजल्यावरती सगळा पसारा वगैरे आणायचा होता. त्यामुळं जेवण वगैरे केलं नव्हतं, आल्यावर जेवण वगैरे केलं. तर आम्हाला बघा सामान आणखीन झाडून वगैरे काहीच नाही, आल्यावर जरासं लोळले सिद्धी पण रडत होते. हे बघा हे किचन आहे, साईडला बघू शकता किचन रूम आहे. इकडं एक छोटीशी रूम आहे, इकडे बघा पसारा आणून टाकलं आहे. हे बघा इकडं पलीकडल्या रूममध्ये दाखवते तुम्हाला. सिद्धी झुटले, कूलर लावला. तर हे बघा भांडी घासण्यासाठी छोटंसं बाथरूम आहे. तर हे बघा इकडं लॉजिंग आहे, लॉजिंग आहे. तरी बाई खाली पण मेडिकल वगैरे आहे. सर काय तरी बघा बघा इकडं बाथरूम आहे या साईडला. तर इकडं आहे आंघोळीचं बाथरूम, तर तसं टाकलं आहे. तर हे बघा आहे बेडरूम. तर आणखी काहीच नाही, पाणी मारून ठेवले मी, तर लावायचं आणखी. तर इकडे मी तुम्हाला दाखवते. तर इकडल्या रूममध्ये बघा हे बघू शकता. हे बघा पसारा, हे बघा सगळं रॅक वगैरे, कपाट आणि दुसरं पण कपाट आणखी बाहेर पण दरवाजा तोंडाला ठेवलेले सामान. तर इथं भरपूर ठिके होते, तर तिकडल्या रूममध्ये नेऊन ठेवले. त्यामुळं आता इथं जागा मोकळी झाली जराशी. तर आता गॅस ही सगळं म्हणजे जिकडं तिकडं आहे, त्यामुळं आता चहा पण पार्सल आणलेला आहे खालून. तर आता चहा वगैरे पितो आणि थोडंफार रूमवरती लावून घेतो. चला पुढला व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघा आणि रूम कशा वाटतात नक्कीच कमेंट करून सांगा. आणि पुढला ब्लॉग जे आहे ते तुम्हाला सगळं सामान लावल्यानंतर दाखवणार आहे. चला तर मग सर्वांना बाय बाय.